सामर्थ्यशाली गौरवशाली परमेश्वर देवा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आज आता आणि सदा सर्व काळ असो. कारण अनादी काळापासून अनंत काळपर्यंतचा तू आमचा देव आहेस. प्रभू, अतिशय नम्रतेने आम्ही तुझ्या चरणाजवळ आलो आहोत. विशेषतः लेनचे दिवस आहेत, उपवासाचे दिवस आहेत. जगभरातील लोक आज देवाचं वचन वाचतात, प्रार्थनेत आहेत, उपवास करत आहेत. आणि म्हणून प्रभू, अशा सर्वांवर विशेष आशीर्वादाचा हात तुझा सदैव असू दे. तुझी दया, तुझी कृपा सर्वांना लाभो, तुझी शांती सर्वांना लाभो, अशी मनापासून नम्र विनंती आणि प्रार्थना तुझ्या चरणाजवळ करते. आता होणारा संदेश, तुझी वचनं सर्व तू आशीर्वादित करावीस, अशी नम्र विनंती आणि प्रार्थना करते. आणि ही लहान विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच पवित्र आणि गौरवी नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमीन. प्रियानो, आज जगभरातील लोक उपवासामध्ये आहेत. 40 दिवस आपण उपवास करतो. उपवासाचा अर्थ काय? हा शब्द उपास असा नसून उपवास असा आहे. उप ह्याचा अर्थ आहे जवळ, वास याचा अर्थ होतो जवळ राहणे. आणि अशा प्रकारे उपवास म्हणजे जवळ राहणे, देवाच्या जवळ राहणे, देवाच्या सानिध्यात राहणे, देवाची समक्षता अनुभवणे, असा त्याचा अर्थ आहे. कारण मी पवित्र शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो आणि देवाच्या वचनांचं चिंतन आणि मनन करतो. आणि म्हणून देवाच्या सान्निध्यात आम्ही अधिक आणि अधिक जातो किंवा जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळे देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळत असतात. खरोखर त्याबद्दल आपण देवाचे मनापासून उपकार मानूयात. आज आपण पाहणार आहोत की आम्ही जो उपवास करतो तो देवाला मान्य आहे का? कारण जुन्या करारामध्ये यशायाचं पुस्तक ह्याचा 58वा अध्याय आणि त्या 58व्या अध्यायामध्ये उपवासाचं योग्य पालन कसं करावं, देवाची काय इच्छा आहे, यशाया संदेष्टाने स्पष्ट केलेलं आहे. ते आज आपण पाहणार आहोत. आणि म्हणूनच पहा की सुरुवातीला म्हटलं आहे, कंठराव कर, कसर करू नको, आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर, आणि माझ्या लोकांस त्यांचे अपराध आणि याकोबाच्या घरात त्यांची पातके विदित कर. विदित करणं म्हणजे सांगणं. परमेश्वर म्हणत आहे संदेष्ट्याला की तू काय कर, कंठराव कर, म्हणजे मोठ्याने बोल, मोठ्याने. आणि कसं, तर आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. करण्याचा आवाज फार मोठा असतो, आपल्याला ठाऊक आहे. करण्याप्रमाणे आपला आवाज मोठा कर. कशासाठी एवढा आवाज मोठा करायचा आहे? एवढ्यासाठी की परमेश्वर म्हणत आहे माझे लोक जे आहेत त्यांची पातकं त्यांना सांग, त्यांना विदित कर. कारण लोक पापाच्या आहारी गेलेले आहेत, त्यांची पाप पुष्कळ आहेत. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की मोठा आवाज कर आणि करण्याप्रमाणे आवाज करून त्यांची पातकं त्यांना सांग. संदेष्टाने करण्याप्रमाणे मोठ्याने बोलावं. आणि का? कारण त्यांच्यामध्ये ढोंगीपणा आहे. आणि दुसरी गोष्ट कोणती आहे? तर त्यांच्यामध्ये बंडखोरी आहे. देवाविरुद्ध बंडखोरी करण्याची वृत्ती आपल्याला जुन्या करारात पाहायला मिळते. आणि हा त्यांचा ढोंगीपणा, त्यांची बंडखोरी जी आहे ती उघड करण्याची गरज आहे, असं परमेश्वर म्हणतो. कारण त्यांची पातकं त्यांना कळली पाहिजेत. कारण देवाची इच्छा काय आहे की तुम्ही तुमची पातकं पदरी घ्या, ती कबूल करा, पश्चाताप करा आणि देवाकडे वळा. त्या देवाकडे वळण्यासाठी ह्या गोष्टींची गरज आहे. पण त्यासाठी जो संदेष्टा आहे तो मात्र देवाशी विश्वासू असण्याची गरज आहे. कारण जर तो देवाशी विश्वासू असेल तरच तो त्यांची पातकं उघडी करेल, अन्यथा करणार नाही. आणि म्हणून पहा, देवाचा जो न्याय येणार आहे, जो भावी क्रोध आहे, त्यापासून लोकांना इशारा देण्यासाठी संदेष्टे जे आहेत त्या संदेष्टांनी आपला आवाज मोठा करून त्यांना पातकं सांगण्याची गरज आहे. कारण देवाचा मूळ हेतू साध्य होत नाही. कारण का? देवाचा मूळ हेतू काय आहे? तर मूळ हेतू हाच आहे की लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चाताप करावा आणि देवाकडे त्यांनी वळावं. आपले मार्ग त्यांनी सोडावेत, जुने मार्ग त्यांनी सोडून द्यावेत आणि देवाकडे वळावे, देवाची इच्छा आहे. आणि म्हणून पहा, यहुदी लोक जे होते ते म्हणत असत आम्ही देवाची सेवा करतो. ते म्हणत असत देवाची मूळ इच्छा काय आम्हाला ठाऊक आहे आणि देवाची इच्छेप्रमाणे वागण्याची आम्हाला इच्छा आहे, असंही ते दाखवत होते. देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागतो असंही ते म्हणत होते. पण देवाने त्यांची बंडखोर अंतःकरणं ओळखली होती. देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याची मनापासून इच्छा नाही हे देवाने ओळखलं होतं.
शिवाय त्यांनी देवाच्या आज्ञा ज्या त्यांनी दिलेल्या होत्या त्या देखील पाळलेल्या नाहीत. हे देवाच्या लक्षात आलं. देवाने ते सर्व ओळखलं आणि म्हणून तो संदेश त्याला म्हणत आहे की आपला आवाज मोठा कर आणि त्यांची पातकं, त्यांची पापं त्यांना काय कर, सांग, त्यांना विदित कर. आजही असे लोक आम्हाला पाहायला मिळतात. ते देवाची उपासना करतात, देवाची उपासना करतात, प्रार्थना करतात किंवा संदेशही देतात, पण त्यांची अंतःकरणं मात्र देवापासून दूर गेलेली आपल्याला दिसून येतात. पवित्र शास्त्र वाचून त्याचा अभ्यास करून ज्या वेळेला आम्ही पुढे जात असतो त्यावेळेला गरज कशाची आहे? देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचं लागूकरण आमच्या जीवनात केलं पाहिजे, आमच्या आचरणातून ते दिसलं पाहिजे. परंतु जर ते आमच्या आचरणात दिसलं नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? आणि म्हणूनच ते मनापासून उपवास करत नाहीत, देवाच्या आज्ञा पाळत नाहीत आणि जे गरजवंत आहेत समाजामधले अशांविषयी सहानुभूती देखील बाळगत नाहीत, त्यांच्यासाठी काही करत नाहीत, त्यांचा कळवळा त्यांना येत नाही. आणि म्हणून देव ह्या प्रकारे सांगत आहे संदेश त्याला की आपलं काय कर, आवाज मोठा कर आणि त्यांची पातकं त्यांना सांग. पुढे देव असं म्हणतं की धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचं नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते मजजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात, मनातून ते इच्छा आहे की देव आमच्या समीप असावा. मग पुढे ते काय म्हणतात माहिती आहे का? आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस? ते लोक उपवास करतात आणि देवाला म्हणतात तू आम्ही उपवास करतो ते का पाहत नाही? आम्ही आपल्या जीवाला पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाही? कारण उपवास केल्यानंतर येणारा थकवा किंवा दिवसभरात आम्ही जी काही कामं करतो ती आणि त्याच्याबरोबरने उपवास करत असतो त्यामुळे आलेला थकवा त्यामुळे शरीराला होणाऱ्या ज्या काही पीडा आहेत त्या तू जाणत नाहीस का? आणि म्हणून पहा परमेश्वर सांगत आहे की त्याला पसंत असलेला उपवास कोणता आहे. मग आपल्याला असं दिसतं की परमेश्वर काय म्हणत आहे? तो म्हणत आहे पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, म्हणजे उपवास तर करता पण त्या दिवशी तुमचं कामकाज तुम्हाला करावं लागतं. तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करून घेता. आपल्याकडे मजूर नसले तरी घरात कामासाठी काही नोकर आपण नक्कीच ठेवलेले असतात, काही नोकरचाकर असतात. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी काय करता? कटकटी करता. उपवास तर आहे पण कदाचित घरात काम करणाऱ्या नोकराविषयी आम्ही तक्रार करतो, कुरकुर करतो, आम्ही कटकटी करतो आणि दुष्टपणाने ठोसाठोशी करता. ठोसाठोशी म्हणजे मारहाण. मनात दुष्ट विचार पण येतात की कदाचित हा उशिरा आला आहे किंवा कदाचित आज याने अमुक काम पूर्ण केलं नाही म्हणून राग आला आहे म्हणून त्याला मारहाण करत आहे. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा ह्याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. पहा, परमेश्वर सांगत आहे की ऊर्ध्वलोकी म्हणजे स्वर्गापर्यंत तुमची वाणी जी आहे ती ऐकायला जावी ह्याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. तुम्ही तशा प्रकारचे उपवास करत नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? परमेश्वर आम्हाला विचारत आहे की परमेश्वराला पसंत पडेल असा हा उपवास आहे काय? कारण जर आम्ही उपवासाच्या दिवशी नोकर चाकरांवर कटकटी करतो, कुरकुर करतो, त्यांना मारहाण करतो, तर मग उपवासाचा फायदा काय? देवाला असा उपवास आवडत नाही. तो म्हणतो मला पसंत पडेल असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? तुम्ही स्वतःच्या जीवाला, स्वतःच्या शरीराला पीडा करता असा हा उपवासाचा दिवस आहे का? मग तुम्ही काय करता? लवाळ्यासारखे आपले डोके लववता. लवाळं असतं ना, पाणथळ जागेच्या ठिकाणी, तळ्याच्या जवळ, नदीच्या जवळ ती लवाळे उगवतात पहा. ते अतिशय नाजूक असतात, वाऱ्याने पटकन डोलत असतात आणि ते पटकन आपलं डोकं काय करतात? वाऱ्यामुळे लववतात. तसं तुम्ही देखील तुमचं डोकं काय करता? लववता. म्हणजे ते नम्रतेने लवलेलं नसतं, पण तुम्ही दाखवता की आम्ही नम्रतेने मान खाली घातली आहे. आणि तुम्ही काय करता? देवाचं वचन आहे आणि आपल्या अंगाखाली गोंटाट आणि राग पसरणे ह्याला उपवास म्हणतोस काय? कारण पूर्वीच्या काळी, जुन्या कराराच्या काळाच्या वेळी ज्या वेळेला लोक उपवास करत असत त्यावेळी गोंटाट
खाली ठेवत असत किंवा गोंताट गुंडाळत असत, अंगाला राख पसरवत असत, राख अंगालाही लावली जात असे. मग ह्याला उपवास म्हणता काय? आणि असा परमेश्वराला मान्य होईल का? असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? म्हणजे देवाला असा उपवास मान्य नाही असं आपल्याला दिसतं. मग पुढे परमेश्वर काय म्हणत आहे पहा. परमेश्वर म्हणत आहे दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. आता देवाला पसंत पडलेला, देवाला मान्य असलेला उपवास कोणता? तर तो काय सांगितलेला आहे? दुष्टतेच्या ज्या बेड्यांमध्ये आम्ही जखडलेले आहोत, त्या दुष्टतेच्या बेड्या आम्ही काय केल्या पाहिजेत? तोडल्या पाहिजेत. दुष्टतेने वागता कामा नये. जुवाच्या दोऱ्या सोडाव्या. जू कोणाच्या मानेवर असतं? आपण पाहतो बैलांच्या मानेवर जू असतं नाही का? आणि ते किती जड असतं, किती अवजड असतं. मग जेव्हा त्या दोऱ्या सोडल्या जातात, मग त्या बैलाला चारा पाणी दिलं जातं आणि त्याला हायसं वाटतं. त्यानंतर त्याला चारा पाणी दिलं जातं. त्या ह्या ज्या जुवाच्या दोऱ्या आहेत त्या आम्ही काय केल्या पाहिजेत? सोडवल्या पाहिजेत. कारण जू म्हणजे तरी काय? मानेवर असलेलं ओझं. आज अनेक लोक दबलेले आहेत, आज अनेक लोक दीन आहेत आणि आपण पाहतो की रंजले गांजलेले असे लोक आहेत. अशा लोकांच्या मानेवरचं जे जू आहे ते आम्ही काय केलं पाहिजे? कमी केलं पाहिजे, ते उतरवलं पाहिजे, त्यातून त्यांना सोडवलं पाहिजे. जाचलेल्यास मुक्त करावे. जी लोक जाचलेली आहेत, ज्यांच्यावर अन्याय होते आणि जाच जुलूम जबरदस्ती ज्यांच्यावर होत आहे, अशा जाचलेल्या लोकांना काय करायला पाहिजे? मुक्त केलं पाहिजे. सगळे जोखड मोडावे. ज्या ज्या लोकांच्या मानेवरती किंवा डोक्यावरती ओझं आहे, अशा अनेक गोष्टींचं ओझं, जात जुलूम अन्यायाचं ओझं आहे, त्याचं सगळं जोखड आम्ही काय केलं पाहिजे? मोडून टाकलं पाहिजे. हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? परमेश्वर आमच्याशी बोलत आहे आणि म्हणत आहे हाच मला पसंत असलेला उपवास नव्हे काय? म्हणजे हाच त्याला पसंत असलेला काय आहे? उपवास आहे. या देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा हीच आहे की समाजामध्ये दुःखी लोक आहेत, कष्टी आहेत, गरजवंत अनेक लोक आहेत, रंजले गांजलेले लोक आहेत. मग त्यांच्याविषयी तुमच्या मनात कळवळा येत नाही का? त्यांच्यासाठी काहीतरी कृती करावी, काहीतरी कार्य करावं असं तुमच्या मनात येत नाही का? तर ते येण्याची गरज आहे. कारण देवावर आम्ही म्हणतो देवप्रीती आहे आणि देवावर आम्ही प्रीती करतो. मग देवावरील प्रीती जी आहे ती प्रीती व्यक्त करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग कोणता असेल? तर गरजवंतांना प्रत्यक्ष मदत करणं हाच तो मार्ग आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की चर्चला आम्ही जातो, मग चर्चमध्ये गेल्यानंतर आम्ही दान देतो, आम्ही दशांश देतो आणि तो दिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की मग आमचं काम झालं. पण जे समाजामधले गरजू लोक आहेत, जे दीन आहेत, गोरगरीब आहेत, अशा लोकांना काहीतरी देण्याची आपली जी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीतून आम्ही मुक्त होत नाही. केवळ दान चर्चमध्ये दिल्याने, दशांश दिल्याने जी काही गोरगरिबांची सेवा आम्हाला करायची आहे त्याच्यामधून आम्ही मुक्त होत नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. कारण आमच्या देवाची इच्छा काय आहे? त्याची इच्छा हीच आहे की जी लोक ओझ्याखाली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची ओझी आहेत, जात जुलूम अन्याय किंवा काही गरजवंत आहेत, ज्यांना आर्थिक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आणि समस्या त्यांच्यापुढे उभ्या आहेत, त्याच्यामुळे जे निराश झालेले आहेत, असे सर्व लोकांची निराशा दूर करण्याचं काम, सगळ्या प्रकारचं जोखड मोडायचं काम हे आम्ही केलं पाहिजे असं परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्याला परमेश्वर म्हणत आहे हाच मला पसंत पडलेला उपवास आहे. उपवासाची आमची जी व्याख्या आहे ती वेगळ्या प्रकारची आहे की आम्ही अन्नाचा त्याग करतो, दिवसभर अन्नाचं सेवन करत नाही, संध्याकाळी प्रार्थनापूर्वक अन्नाचं सेवन आम्ही करतो आणि उपवास सोडतो त्या दिवसाचा आणि आम्हाला वाटतं की झाला उपवास. परंतु परमेश्वर काय सांगत आहे ह्याच्याकडे लक्ष देण्याची आम्हाला जास्त गरज आहे. पुढे परमेश्वर काय म्हणतो माहिती का? तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, उघड्या दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तो आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपवास नव्हे काय? पहा, देवाच्या पसंतीस असलेला उपवास कोणता आहे? तर भुकेला असेल तर त्याला अन्न द्या, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या. आणि कोणी बांधव, आपला बांधव आहे
तो समोरून येतो आणि त्याला काहीतरी गरज आहे आणि ती गरज आपण पुरवू शकतो, पण आपण तोंड लपवतो आणि दुसऱ्या रस्त्याने निघून त्याच्यापुढून जातो. तर अशा प्रकारे आपण तोंड लपवता कामा नये. आणि जर आपण भुकेल्याला अन्न दिलं, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र दिलं आणि आपल्या बांधवाला आपण आपलं तोंड लपवलं नाही, तर प्रभू म्हणतो की हाच खरा उपवास आहे. पुढे मग तो काय म्हणत आहे पहा, जर तू असं करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल. जर आम्ही ह्या गोष्टी केल्या, भुकेल्याला अन्न ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र दिली, ज्या लोकांवरती जोखड आहे, अन्याय किंवा जात जुलूम जबरदस्तीचं ते जोखड आम्ही मोडून टाकलं, तर परमेश्वर म्हणत आहे, काय म्हणत आहे, तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल. रात्रीनंतर आम्ही सकाळची वाट पाहतो नाही का, आणि सकाळ एक नवीन असं जीवन घेऊन येत असते. कारण काल रात्री जे काही झालं ते मी सोडून देतो. कदाचित काही अशा दुःखदायक गोष्टी घडल्या असतील आणि किंवा काही अपमान असा आमचा झाला असेल किंवा अशा अनेक गोष्टी आहेत जीवनामध्ये आणि आम्ही दुःखी झाले असू, पण सकाळ होते ती नवीन आशा आणि नवीन आकांक्षा घेऊन येत असते. ती जी प्रभात आहे, तो जो उषःकाल आहे, तो नव्याने तुमच्या जीवनात येईल आणि तुमचा प्रकाश त्याच्याप्रमाणे फाकेल असं प्रभू म्हणतो. तुमची जखम लवकर भरेल. जखम कोणती आहे? आम्हाला जखमा कशाच्या झालेल्या आहेत? आमच्या जखमा या पापांच्या जखमा आहेत. जर तू हे करशील तर तुझ्या जखमा भरतील, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. तेव्हा तू हाक मारशील तेव्हा परमेश्वर आहे ती ऐकेल आणि तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. मी आहे म्हणजे काय? मीच परमेश्वर आहे. मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझा पाठीराखा आहे असं परमेश्वर म्हणेल. म्हणजे आम्ही प्रार्थना करू त्याला आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. मग आपण पाहतो की लोकांच्या गरजा समजून घेण्याची गरज आहे. त्यांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून व्हायला पाहिजे. जर आम्ही हे केलं तर काय होईल? परमेश्वराशी आमचं जे नातं आहे ते नातं अधिक दृढ होईल आणि देव आमच्यावर काय करेल? कृपा करेल. त्याची कृपादृष्टी आमच्यावर सदैव असेल आणि मग आम्ही ज्या वेळेला प्रार्थना करू त्याला परमेश्वर म्हणेल, हा मी आहे, मी तुझा पाठीराखा आहे, मी तुझ्याबरोबर आहे, तू माग, तुला काय हवं ते द्यायला परमेश्वर तयार असेल. आणि म्हणूनच देवाचा आशीर्वाद आम्हाला त्या वचनामधून मिळणार आहे. माझा प्रकाश हा प्रभातीप्रमाणे फाकेल म्हणजे तरी काय? तर आम्हाला काय मिळणार आहे? तर देवाचा प्रकाश, देवाची कृपा आमच्या जीवनात आम्हाला लाभेल. आम्हाला शारीरिक आणि आत्मिक जीवनामध्ये आरोग्यप्राप्ती होईल. देवाचं सान्निध्य, त्याची समक्षता लाभेल. देवाचं संरक्षण आम्हाला मिळेल. आमच्या प्रार्थनेची उत्तरे देव देईल. आध्यात्मिक अंधारापासून आमची सुटका होईल. आमचे आध्यात्मिक नेत्र उघडले जातील आणि मग प्रभूचे मार्ग जे आहेत ते आम्हाला समजतील. देवाचं मार्गदर्शन आम्हाला मिळेल आणि आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये आणि इतरांसाठी देखील धार्मिक संजीवन जे आहे ते त्याची पुनर्स्थापना होईल, ते आमच्या जीवनामध्ये येईल. आपण जुन्या करारामध्ये पाहतो की गोरगरीब आणि उपेक्षितांची देवाने काळजी घेतलेली आहे आणि ते कशी, त्याची काही उदाहरणं आपण पाहू. नियमशास्त्र हे देवाने दिलेलं आहे आणि हे नियमशास्त्र पाळणं अवघड होतं, पण देवाने त्यात काही मार्ग असे ठेवलेले होते की ज्यामुळे गरिबांना देखील त्याच्यामधून काही सुटका मिळणार आहे. तर त्यातली काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिलं आहे की नियमशास्त्रात गरिबांना दिलेल्या कर्जावर व्याज आकारायचे नव्हते. दुसरं आहे की दरिद्री व्यक्तीने कर्जफेडीची हमी म्हणून आपलं पांघरूण आणि घरातली भांडी जर त्याला दिली असतील तर कर्ज घेणाऱ्याने संध्याकाळ होण्यापूर्वी ती त्याला परत दिली पाहिजेत. धनवंताने गरिबाला कामावर ठेवल्यास त्याची मजुरी रोज न चुकता त्याला दिली पाहिजे. म्हणजे तो मजूर स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी अन्नधान्य जे काही असेल तो खरेदी करू शकेल. पीक कापणीच्या वेळेला हंगामाच्या दिवसामध्ये खाली पडलेली शेतातली कणसं जी आहेत ती गोळा न करता गरिबांसाठी ठेवायची आहेत. शेतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पीक न कापता ते तसंच ठेवायचं, कारण गरजूंना ते पीक गोळा करता येईल. महत्त्वाचं म्हणजे 7व्या वर्षी गरीब इस्रायली लोकांना दिलेलं कर्ज माफ करायचं होतं. श्रीमंत सावकाराने लवकरच आता 7वं वर्ष येणार आहे या सबबीखाली
कर्ज देण्यास नकार द्यायचा नव्हता. योबेल वर्ष हे 50 वर्षांनी येतं आणि म्हणून योबेल वर्षाच्या अगोदरच्या वर्षापर्यंत विकत घेतलेली, विकलेली, गहाण ठेवलेली सर्व जमीन जी आहे ती मूळ मालकाकडे किंवा त्याच्या वारसांना परत द्यावी असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. न्यायनिवाडा जो आहे तो काटेकोरपणे कोणत्याही पक्षपाताशिवाय करायचा होता. श्रीमंतांवर मेहरबानी आणि गरिबांवर वक्रदृष्टी ठेवायची नव्हती असं स्पष्ट केलेलं आहे. देवाची इच्छा हीच होती, ती आहे सर्वांसाठी एकच समान न्याय असला पाहिजे आणि गोरगरीब, दीन आणि उपेक्षित असे समाजातली जी लोक आहेत त्यांचा श्रीमंतांनी गैरफायदा घेऊ नये हा परमेश्वराचा काय होता, निश्चय होता किंवा आहे. मग नवीन करारामध्ये जेव्हा येतो आम्ही त्यावेळेला नवीन करारात आम्हाला असं दिसतं की प्रभू येशूचं सेवा कार्य त्याने कोणामध्ये केलेलं आहे. समाजातले जे दीन दुबळे, जे गोरगरीब आहेत, जे समाजातले उपेक्षित लोक आहेत आणि अशी जी सर्व लोकं होती ज्यांची काळजी कोणी घेत नाही समाजामध्ये, अशा लोकांमध्ये प्रभू येशूने कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतो शोमरोनी लोक, हे शोमरोनी लोक आहेत कारण यहुदी स्वतःला श्रेष्ठ मानतात आणि त्यांना कमी लेखत असत. ते असे शोमरोनी लोक आहेत. त्यानंतर कुष्ठरोगी लोक आहेत की ज्यांना गावाबाहेर ठेवलं जात असे, त्यांच्याकडे कोणी पाहत नसे, असे कुष्ठरोगी. त्यानंतर समाजामध्ये विधवा पुष्कळ होत्या, या विधवा स्त्रिया आहेत आणि आर्थिक सामाजिकदृष्ट्या उपेक्षित असे जे कोणी होते, अशा सर्व गरजवंतांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना कडक शब्दात प्रभू येशू ख्रिस्ताने इशारा देखील दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच अशा लोकांचा न्याय प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. या प्रभू येशू ख्रिस्ताची जी दृष्टी आहे ती सर्व अशा उपेक्षित लोकांकडे, समाजामधल्या सर्व प्रकारच्या सर्व थरातल्या उपेक्षित लोकांकडे असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच पुढे आपण पाहतो की प्रभूचे जे 12 शिष्य होते, या शिष्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य देखील अशाच लोकांमध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि आपल्याला दिसतं की पौल आणि दुसरा आहे बर्नबा. पौल आणि बर्नबा हे जे त्याचे शिष्य आहेत त्यांनी यहूदामधील गरजू लोकांसाठी अर्थसहाय्य आणलेलं आपल्या वाचनात येतं की त्यांनी अर्थसहाय्य आणलं आणि मग त्यांना अर्थपुरवठा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या देवाची इच्छा हीच आहे की आम्हीसुद्धा जे जे उपेक्षित आहेत त्यांची काळजी घ्यावी. आणि पुन्हा मग परमेश्वर पुढे काय म्हणतो पहा, ह्याच अध्यायामध्ये आपण यशायाचा 58वा अध्याय पाहत आहोत. त्यामध्ये पुढे परमेश्वर काय म्हणत आहे, तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील. म्हणजे तू कोणावर जोखड लादू नको. बोट दाखवण्याचे, आपण पटकन दुसऱ्याकडे बोट दाखवतो, आपली चूक असली तरी दुसऱ्यावरती ती ढकलण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो, नाही का. परमेश्वर म्हणत आहे बोट दाखवण्याचं सोडून दे, दुष्ट गोष्टी बोलण्याचं टाकून दे. जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील. भुकेल्याला आम्ही अन्न देतो, ते कोणतं द्यावं, जे आपल्या जीवाला इष्ट वाटतं, जे आपल्याला प्रिय आहे ते अन्न तू भुकेल्याला दे. दुःखग्रस्त जीवाला तृप्त करशील तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल आणि निविड अंधकार तुला मध्यान्हाचं तेज असं होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. जर आम्ही ह्या गोष्टी केल्या, जर आम्ही गोरगरिबांकडे सहानुभूतीने पाहून प्रत्यक्ष कृती केली, त्यांना मदत केली, तर काय होणार आहे, परमेश्वर म्हणतो तो सतत तुझा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण समय तुझ्या जीवाला तृप्त करेल. अवर्षण म्हणजे दुष्काळ. दुष्काळ जरी पडला तरी तू तृप्त होशील. तुझ्या हाडांना तो मजबूत करेल आणि तू कसा होशील, भरपूर पाणी दिलेल्या मळ्यासारखा होशील. आणि तू झऱ्याप्रमाणे होशील, पण झरा कोणता, कधीही पाणी न आटणाऱ्या झऱ्यासारखा होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तू पुन्हा बांधशील. पूर्वीच्या पिढ्यांनी पाय घातले असेल ते पुन्हा उभारशील. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा आणि वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल. आणि जेव्हाही आम्ही वचन वाचतो ना, मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा आणि वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा असं तुझं नाव पडेल. जे आपल्यासमोर येतात दोन नावं, आणि ती कोणती आहेत, एजरा आणि दुसरं आहे नेहम्या.
की ज्यांनी यरूशलेमेचे कोट बांधून काढले आणि पुन्हा यरूशलेम नगरी त्यांनी उभारलेली आहे आणि मोडतोडीचा त्यांनी काय केलेला आहे, जीर्णोद्धार केलेला आहे. पुन्हा आता परमेश्वराने आणखीन एक गोष्ट सांगितली की तू शब्बाताची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बात आनंद दिन आहे, कारण परमेश्वराचा पवित्र सन्मान दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील. त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस, तर तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील आणि तू त्या देशाच्या उच्च स्थलाचे जयोत्सवाने आक्रमण करशील आणि ज्या वतनाचा तुला उपभोग करण्यास मी देणार आहे तो त्या वतनाचा उपभोग तू घेशील. खरोखर आपण पाहतो शब्बात दिवस परमेश्वराने नेमलेला आहे, नाही का. आपण देवाने सुद्धा 6 दिवस कार्य केलं आणि सर्व सृष्टीची रचना केली आणि 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. आणि आपल्याला देखील सांगितलं आहे 6 दिवस काम करा, 7व्या दिवशी काय करा, विसावा घ्या. आणि त्या दिवशी काय करायचं, आपलं कामकाज करायचं नाही, कामकाजापासून विसावा. पण तो दिवस पवित्र दिवस म्हणून परमेश्वराने ठरवलेला आहे. त्याची इच्छा आहे की या दिवशी आपण काय करावं, परमेश्वराची उपकार स्तुती. खरोखर मनापासून परमेश्वराला अनेक धन्यवाद देते. आज त्याच्या वचनांमधून तो आमच्याशी बोललेला आहे आणि त्याने आम्हाला सांगितलं आहे की खरा उपवास काय आहे. भुकेलेला अन्न देणं, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं, कोणी निराश्रित असला तर त्याच्या आश्रयाची सोय करणं आणि जे गोरगरीब आहेत, ज्यांच्यावर मोठं जोखड लादलेलं आहे कोणी ना कोणीतरी, जे जुलूम अन्याय ज्याच्याखाली दबलेले आहेत, असे जे लोक आहेत जे उपेक्षित आहेत समाजामधले, अशा लोकांची आम्ही काळजी घ्यावी आणि प्रत्यक्ष कृती करून त्यांच्यासाठी त्यांना मदत करावी ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देव म्हणतो, परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही उपवास करता, जीवाला पीडा देता, शरीराला पीडा देता, ते करण्यापेक्षा ह्या गोष्टी करा. हाच देवाला पसंत पडलेला काय आहे, उपवास आहे. खरोखर देवाचे मनापासून उपकार मानते, त्याला अनेक धन्यवाद देते की आज त्याच्या वचनांमधून तो आमच्याशी बोलला आहेस. उपवासाचे दिवस आहेत, पण या उपवासाच्या दिवसात खरा उपवास, देवाला पसंत पडलेला उपवास कोणता आहे त्याने आम्हाला सांगितलेला आहे. मनापासून त्याला धन्यवाद देते. आपण प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर आमच्या देवा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आज आता आणि सदा सर्व काळ असो. प्रभू, तुला मान्य असलेला जो उपवासाचा दिवस आहे, तुला पसंत पडलेला उपवासाचा दिवस जो आहे तो फार वेगळा आहे. समाजामध्ये उपेक्षित, गोर गरीब आणि दीन कंगाल अशी अनेक लोक आहेत आणि अशा लोकांसाठी आम्ही, त्यांचा कळवळा आम्हाला यावा, त्यांच्यासाठी प्रत्यक्ष कृतीने आम्ही काहीतरी कार्य करावं. अन्न नाही त्याला अन्न द्यावं, वस्त्र नाही त्याला वस्त्र द्यावं, निराश्रिताला राहण्याची सोय करावी आणि सगळ्या प्रकारची जे जोखड आहे लोकांच्या डोक्यावरती ते सर्व आम्ही मोडून टाकावं. हाच देवाला प्रिय असलेला उपवास आहे. म्हणून या उपवासाच्या दिवसामध्ये जरी आपण सर्वजण उपवास करत असलो, जरी आपण अन्न सेवन करत नाही आणि उपवास करतो, पवित्र शास्त्राचं वाचन, प्रार्थना, मनन, चिंतन देवाच्या वचनांचं करतो, तरी त्याबरोबरीने आज आपण हे करूयात की ज्याला अन्न नाही त्याला अन्न देऊयात, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र देऊयात आणि जे सर्व जोखड अन्यायाचं किंवा जुलुमाचं, जबरदस्तीचं अनेक लोकांवरती आहे ते मोडण्याचा प्रयत्न करूयात, कारण हाच देवाला मान्य असलेला उपवास आहे. खरोखर या वचनांबद्दल देवाची मनापासून उपकारस्तुती करते आणि तुम्हा सर्वांना प्रियांनो तुमच्यासाठी प्रार्थना करते की अशाच प्रकारचा उपवास आम्ही आपण सर्वजण करूयात, कारण देवाला पसंत पडलेला हाच उपवास आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने मागते म्हणून तो ऐक. आमेन.